रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना देवधर लिखित धुम्मस या कथासंग्रहातील बॉन्साय ही कथा. येत्या आठवड्यात आप्पासाहेब निवृत्त होणार होते. त्यांचं कर्तृत्व, त्यांची कार्यकुशलता सचोटी पाहून कारखान्यानं त्यांना 58व्या वर्षी निवृत्त होऊ दिलं नाही. पण आप्पासाहेब आता 60 वर्ष पूर्ण करतायत, निवृत्त होत आहेत. कारखान्याचे मालक कारखानीस, आप्पासाहेबांचे वर्गमित्र. पैसा कारखानीसांचा आणि बाकी सगळी जबाबदारी, अक्कल, हुशारी आप्पांची. त्यांनी कारखान्यासाठी जागा निवडली, मशिनरी मागवली, फायबर ग्लासचा कारखाना उभारला. शेड बांधण्यापासून कामगार निवडण्यापर्यंत आप्पांचा पुढाकार होता. आज कारखाना एवढा भरभराटीला आलाय, त्याचं सगळं श्रेय आप्पांनाच आहे. पैशांचा चोख व्यवहार, यंत्रापासून निर्मिती मार्केटिंगपर्यंत आप्पांचं बारीक लक्ष होतं. कुठे कशाला फट म्हणून नव्हती. कुणी कामचुकारपणा करणं शक्यच नव्हतं. अकुशल कामगाराला केवळ वशिला म्हणून प्रवेश नव्हता की पैशांच्या बाबतीत हिशेब टिशेब, देणीघेणी, खर्च, शिल्लक यात कुठेही गफलत नव्हती. कारखानीसांचं घर आप्पांच्या कर्तृत्वावर वैभव उपभोगत होतं. कारखानीसांचा थोरला मुलगा जयदीप आता कारखाना सांभाळणार होता. आप्पांनी त्याला आपल्या तालमीत चांगला तयार केला होता. आप्पांची तब्येत ठणठणीत होती. कारखान्यात तासनतास पायावर उभे राहून ते काम पाहत होते. तरुण जयदीप दमायचा, पण साठीचे आप्पा ताठ उभे राहत असायचे. कारखानीसांच्या मनात काळजी होती. जयदीप एवढा मोठा पसारा कितपत सांभाळू शकेल याची चिंता होती. आप्पा जाणार म्हणजे कारखान्याचा कणाच वाकणार होता. पण त्याला इलाज नव्हता. मित्र झाला म्हणून त्याचा किती फायदा घ्यायचा. जयदीपची आई तर आप्पांना म्हणाली सुद्धा, भाऊजी निवृत्त झाला तरी कारखाना तुमचाच आहे. दिवसाकाठी 2 तास तरी कारखान्यात आलात, आपली शिस्तीची नजर ठेवली तरी पुरे. नाही वहिनी, आता एकदा निवृत्त व्हायचं ठरलं म्हणजे ठरलं. त्या दृष्टीनं मी माझा पुढचा प्लॅन आखलाय. त्यात आता बदल नाही. काय बोलणार आप्पांपुढे? आजवरचा अनुभव होताच. एकदा का एखादी गोष्ट आप्पांनी ठरवली म्हणजे ठरवली. त्यात कुणी आलेलं त्यांना चालत नसे, त्याला बाजूला सारून ते स्वतःच खरं करीत. कारखान्यातले कामगार पण आप्पांवर खुश होते. त्यांच्याजवळ चुकीला, गलथानपणाला, कामचुकारपणाला क्षमा नव्हती. पण कामगारांचे पगार वेळेवर ठरल्या दिवशी झालेच पाहिजेत. त्यांचे आजारपण, अडचणी यांकडे लक्ष दिलंच पाहिजे, अशी त्यांची विचारसरणी होती. एकदा तर कामगार कारखान्यात काम करीत असताना मेला तर आप्पांनी त्याच्या बायकोला पेन्शन लावून दिली. तसा नियम आहे की नाही त्याची त्यांनी पर्वा केली नाही. कुणाच्या मुलामुलीचं लग्न असो नाहीतर मुंज असो, त्या कामगाराला कारखान्यातर्फे आहेर व्हायचा. एका कामगाराच्या हुशार मुलाचं शिक्षण तर आप्पांनी स्वखर्चानं केलं होतं. हो, माणसांसाठी नियम असतात, नियमासाठी माणूस नाही. आप्पा निवृत्त होत आहेत म्हटल्यावर सगळे कामगार उत्साहानं त्यांच्या निरोप समारंभाच्या तयारीला लागले. त्यांनी वर्गणी गोळा करून आप्पांसाठी भारीपैकी धोतर जोडी आणली. कारण आप्पांनी कारखान्यातही आपला पोशाख सोडला नव्हता. धोतर, कोट, टोपी यात वावरणारे आप्पासाहेब त्या कारखान्यात येणारे जाणारे पाहत, पण कुणाची काही विचारायची हिंमत नव्हती. त्यांच्या गोऱ्यापान बांधीव शरीर यष्टीला त्या पोशाखाशिवाय दुसरा पोशाख बसलाच नसता जणू. कारखानेच नवरा बायकोनं आप्पांना मोठा आहेर द्यायचं ठरवलं. आप्पांच्या बायकोला नारायण पेठी 9वारी लुगडं आणि आप्पासाहेबांना चांदीचं तबक. आप्पा जयदीपला सगळं समजावून सांगत होते. कारखानीसांना आजवरचे हिशेब कितेब दाखवत होते. सगळे कागदपत्र, फायली, पुढची कामं, केलेली कामं, जमा खर्च, 1 ना 2. कारखानीस बापलेक नुसते ऐकत होते. काही प्रश्न विचारण्यासारखं, न समजण्यासारखं, शंका घेण्यासारखं नव्हतंच. सगळा स्वच्छ कारभार होता. आप्पा, तुमची प्रकृती चांगली आहे. कारखाना आपला आहे. इतक्या घाईनं निर्वानिरव कशाला करतो आहेस? गेली कित्येक वर्ष म्हणतो आहे, पार्टनर होऊन जा, तर ऐकत नाही. कारखानीस त्यांना कळकळीने म्हणाले, हे बघ मित्रा, पार्टनर होण्याइतका माझ्याजवळ पैसा नाही. कोण म्हणतो पैसा दे? तुझं कर्तृत्व हेच तुझं भांडवल आहे. नाही गड्या, ते आपल्या तत्वात बसत नाही. मी काम करत होतो, तू पगार देत होतास, बस. व्यवहार कसा 100 नंबरी, वाईटपणा अजिबात नाही. काय बोलणार कारखानीस यावर?
पण आप्पा निवृत्त होणार, घरात संबंध दिवस असणार, या विचारानं घरच्या माणसांच्या पोटात गोळा उभा राहिला होता. धंद्याची शिस्त आणि घरची शिस्त वेगळी असते. कामगारांचं कल्याण पाहणं निराळं आणि पोटच्या पोरांची काळजी वाहणं यात फरक असतो. कारखान्यातले व्यवहार घड्याळाभर हुकूम चालतात, तसे घरातले चालत नसतात. कारखान्याच्या भिंती विटा दगडांच्या असतात. घरच्या भिंतींना मायेचा रंग हवा असतो, प्रेमाची ऊब हवी असते. घरचा पैशाचा व्यवहार नुकसान सोसूनही करावा लागतो. पैशाचा ताळमेळ जमावा लागतो. कामगारांवर हुकूमत गाजवणं निराळं आणि मुलांना आपल्या नजरेच्या धाकाखाली वाढवणं निराळं. एक ना दोन अनेक गोष्टी होत्या. पण हे आप्पांना सांगणार कोण आणि आप्पा ऐकणार कोणाचं? आजवर त्यांनी कधी कुणाचं ऐकलं, कधी कुणाचा सल्ला घेतला? सुतराम नाही. मुलांच्या चपलांचे माप बरोबरीचे झाले, पण आप्पांनी त्यांना कधी आपल्या सुखदुःखात, काळजी चिंतेत सामील करून घेतलं नाही. त्यांनी सांगावं आणि घरातल्या माणसांनी तसं वागावं, हा शिरस्ता होता. धाक तर किती आप्पांचा. घरातली उत्तम वस्तू आप्पांसाठी असते, अगदी कपबशीपासून अंगावर घ्यायच्या दुलईपर्यंत. दरवर्षी आप्पा स्वतःसाठी नवी दुलई करीत. त्यांनी वर्षभर वापरलेलं पांघरून घरातल्या कुणाच्या तरी वाटायला येतं. आप्पा आंघोळीला निघाले की मोरी मोकळी हवी, गंगाळ स्वच्छ घासलेलं हवं. त्यांचा ठराविक साबण होता, त्यांचा टॉवेल ठराविक खुंटीलाच हवा. त्यांच्या धोत्राच्या निऱ्या छान व्यवस्थित सगळ्या सारख्या केलेल्या हव्या. घरात जेवायला टेबल आलं, पण आप्पांचा चांदीच्या फुल्या असलेला मोठा थोरला पाट बदलला नाही. त्यांचं ताट पण पितळेचं, स्वच्छ कलईचं. प्यायला भांड चांदीचं. आप्पांचा तांब्याचा गडवा कोणी घ्यावा, काय बिशात आहे त्याची. आप्पांची अंघोळ झाल्यावर ते केसांना ब्राह्मी आवळा तेल लावत. ती बाटली, तो गंगवा जागचा आले, रामा शिवा गोविंदा अजिबात नाही. ते विष्णू सहस्रनाम म्हणत असताना त्यांच्याशी कोणी बोलायचं तर नाहीच, पण कुठला आवाज गडबड पण त्यांना चालत नसे. आप्पा दिवसाकाठी दोनदा चहा पीत, ते सुद्धा त्यांच्या खास भारीपैकी कपबशीत. पण बायकोनं, सुनेनं आणि मुलांनी अधेमध्ये चहा घेतला की त्यांचा मस्तक शूळ उठायचा. हे सगळं किती दिवस चालायचं? मुलं लहान होती तोवर बायको त्यांच्या तालासुरावर नाचत होती, पण मुलं जसजशी मोठी होत गेली तसा बायकोला आधार मिळत गेला. आप्पा कारखान्यात गेले की प्रत्येकजण मनासारखा मनसोक्त वागून गेली. मनकर्णिकाबाई दुसऱ्यांदा चांगला कपभर चहा पीत, भरपूर साखर घालून मुलांना पण देत. थोरला गजानन आप्पा गेल्यावर अंघोळ करताना गाणं म्हणून गेली. धाकटा संदीप जरा जास्तच चंट होता. आप्पा घरात असताना तो शक्यतो घराबाहेर असायचा. क्लास आहे, अमुक आहे, तमुक आहे, गेम्स आहेत, मॅचेस आहेत, एक ना दोन कारणं. अर्थात हे सगळं बोलणं फक्त आईशी. बापाच्या वाऱ्याला तो उभा राहत नसे. संदीप कुठे जातो, काय करतो, लक्ष आहे ना तुमचं? आप्पा बायकोला खडसावून विचारित. हो, मला सांगूनच जातो. माझ्या नजरेस कधी पडत नाही, मला टाळतो तो. पण त्याला सांगा, या घराची शिस्त मोडली तर घर सोडावं लागेल. माझ्या सांगण्याबाहेर कोणी जाता कामा नये. मुलं आता मोठी झाली, त्यांना त्या हळूच म्हणाल्या, मला डोळे आहेत आणि डोकं पण आहे. तुम्ही कधीपासून सल्ला द्यायला लागलात? हां, आजवर काही कमी पडलं तुम्हाला? काही वाईट झालं तुमचं? नाही तर नाही. बोलता बोलता मनकर्णिकाबाईंनी डोळ्याला पदर लावला. तोंडातून शब्द गेले आणि त्यांना पूर्ण ब्रह्मांड आठवलं. कशाला आपण या तिरसट माणसाशी मनातलं बोललो असं होऊन गेलं. काय म्हणालात? परत म्हणा. काही नाही. हां, तुम्हाला शहाणपणा नेहमी उशिरानच सुचतो. अंगावर कोट चढवून आप्पासाहेब घराबाहेर पडल्यावर त्या स्वतःवरच चिडल्या. राग आला स्वतःच्या भित्र्या बेकळ स्वभावाचा. आज 30-35 वर्ष या कर्दनकाळ माणसाबरोबर काढली, पण आपलं आयुष्य आपल्याला भोगताच आलं नाही. सारखी त्यांची मर्जी, त्यांची भीती, त्यांचा शब्द. अखेरचा त्या मनातून चिडून म्हणाल्या, हो हो, 100दा म्हणेल. मुलं आता मोठी झाली, तुमच्या धाकाखाली ती दडपून जात आहेत. त्यांची वाढ खुंटते आहे. ते तुमचा मनोमनी राग करतात. ते तुमच्यावर प्रेम करू शकत नाहीत. आई, मी आप्पांचं गंगाळ घेऊ का अंघोळीला? बादली मोकळी नाहीये. गजानन विचारत होता. अरे घे घे, रोज घेत जा, तू थोरला मुलगा.
तू नाही का कोणी इथला? घे, त्यांचा साबण पण घे. आणि आता मोठा झालास, भांडत का नाहीस त्यांच्या बरोबरीनं? मनकर्णिकाबाई चिडून उंच आवाजात बोलत होत्या. कसे बोलणार ते? लहानपणापासून त्यांचा आवाजच दडपून टाकलाय. मी तर या घरातली नाही. आता वयाच्या 20व्या वर्षी माझा स्वभाव मी बदलू शकत नाही. आमच्या वडिलांनी आम्हाला असं गुलामासारखं नाही वागवलं. इथं लग्न झाल्यापासून पाहते, रिंग मास्टर सारखे वागतात मामंजी. सून विनया म्हणाली. विनया, आई बिचारी काय करणार? तिला नको त्रास देऊस. गजानन बायकोला म्हणाला. बोलू दे, तिचं काहीही चुकत नाही. आम्ही निराळं राहायचं ठरवलंय, विनया ठामपणे म्हणाली. नाही नाही, आप्पा रागवतील, ते जाऊ देणार नाही आपल्याला. गजानन हळूच म्हणाला. कसे जाऊ देणार नाहीत? मी जाणार, निराळी राहणार. माझ्या बाळाला या वातावरणात मी वाढू देणार नाही. त्याचं व्यक्तिमत्व तुमच्यासारखं दडपलेलं, खुरटलेलं व्हायला नकोय. तो मोकळ्या आकाशाखाली वाढायला हवा. जागा, शिवाय आई, म्हणजे? गजानन हळूच एक एक शंका काढत म्हणाला. हे पहा, असं भेदरटपणासारखं बोलू नका. मला किळस येते अगदी. एका खोलीत राहू, पण हे गुलामीचं जीणं मी जगणार नाही. आप्पा बाहेर गेले की हसून खेळून घ्यायचं, गाऊन घ्यायचं, हवं ते खाऊन पिऊन घ्यायचं. किती म्हणून स्वभावाला, इच्छा आकांक्षांना मुरड घालायची, आणि का म्हणून? विनया पोटतिडकीनं बोलत होती. सुनेचा तरतरीत चेहरा, कणखर स्वर, ठामपणा पाहून मनकर्णिकाबाईंना वाटलं, थोडा जरी कणखरपणा आपण दाखवला असता तर आपली आणि आपल्या मुलांची अशी केविलवाणी अवस्था झाली नसती. अगं, मी नाही का त्यांच्या मनाप्रमाणे वागत? आप्पांचं कर्तृत्व तसं मोठं आहे, गजानन म्हणाला. वा, स्वतःचं कर्तृत्व मोठं म्हणून मुलांना खच्ची करायचं, त्यांची वाढ होऊ द्यायची नाही. घराची सजावट म्हणून, छंद म्हणून झाडाचं बॉन्साय करणं ठीक आहे का? पण आपल्याच मुलांचे धुमारे छाटून टाकून घराची शोभा वाढत नाही हे त्यांना कोणीतरी सांगायला हवं. तुम्हाला खूप शिकायचं होतं, पण आप्पांनी काय केलं? तर त्यांना हौस, त्यांची इच्छा म्हणून तुम्हाला रेडीमेड कपड्यांचं दुकान टाकून दिलं. का ऐकलत तुम्ही? सगळेच आप्पांचं ऐकतात म्हणून मी पण ऐकलं. आणि आता चांगला पैसा मिळतोय ना. पैसा पैसा नुसता पैसा. आपलं स्वातंत्र्य, आपल्या इच्छा, हौसमौज सगळं पैशात मोजता येईल? बोलता बोलता विनयाच्या डोळ्यांना पाणी आलं. सुनबाई, तू म्हणतेस ते अगदी खरंय. तू निराळी राहा, सुखी होशील. राहणारच आहे. जागा नाही मिळाली तर दुकानाच्या माळ्यावर संसार थाटीन, पण स्वतंत्रपणे जगीन. ग्रेट, ब्रेव वहिनी. तुम्ही खरंच या घरात राहू नका. आता बाळंतपणाला माहेरी गेलात ना की इथे येऊच नका. मी जागा पाहतो, आपण राहू एकत्र. संदीप म्हणत होता. चक्क सिगारेट ओढत होता. संदीप, सिगारेट ओढतो आहेस? गजानन म्हणाला. हो, एरवी घराबाहेर ओढतो, आज घरात ओढतोय. आप्पा नाहीयेत ना. नाही संदीप, घरात आणि बाहेर पण सिगारेट ओढायची नाही. टाक आधी, दे फेकून. तुझ्या वडिलांना सुपारीचंही व्यसन नाही. त्यांच्या वाईट गोष्टी तोंडपाठ आहेत. त्यांचे गुण पण माहीत असायला हवेत, मनकर्णिकाबाई म्हणाल्या. सिगारेट फेकून देत संदीप म्हणाला. आई तुझ्यासाठी सिगारेट घरात ओढणार नाही, ओके? उमा भेटली होती. काय म्हणते, बरी आहे ना? त्यांनी विचारलं. बरं का वहिनी, ही उमा आम्हा भावंडात सगळ्यात हुशार, देखणी. शाळेत, नाटकात कितीतरी बक्षिसं मिळवली तिनं. हे सगळं चोरून आप्पांना न सांगता. पण त्यांना कळायचं राहतं थोडंच. एके दिवशी चक्क वर्तमानपत्रात एका मंत्र्यांच्या हातून अभिनयाचं पहिलं पारितोषिक घेताना तिचा फोटो झळकला. झालं, घरदार डोक्यावर घेतलं आप्पांनी. आईचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. एका सामान्य असा नोकरदार मुलगा पाहिला आणि उमाचं लग्न लावून टाकलं. संदीप म्हणाला. माहीत आहे मला, पण या घरात कुणालाच कणा नाही कसा? आहे सुनबाई, आहे. आम्ही पण माणसंच आहोत. उमाची गरिबी म्हणून ते दर महिन्याला तिला पैसे पाठवत. तिने ते कधीच घेतले नाहीत, तसे परत केले. आणि आई, आज उमा भेटली तर खुशीत होती अगदी. आता ती मुंबईच्या एका प्रोफेशनल नाटक कंपनीच्या नव्या नाटकात महत्वाची भूमिका करते. संदीप आनंदाने सांगत होता. अगं बाई, आणि जावई बापूंनी ऐकलं? तिला परवानगी दिली? आई, या काळात परवानगी वगैरे शब्द नवरा बायकोच्या नात्यात नसावेत. हे बरोबरीचं नातं आहे, मालक मजुराचं नाही, विनया म्हणाली.
तुझे जावई पण होते तिच्याबरोबर, ते पण खुश दिसले. मी सांगतो आई, अभिनेत्री म्हणून ती चांगलीच गाजेल, पैसा पण मिळेल. संदीप खूप खुश होत म्हणत होता. हे मात्र रागवतील, भीतीच वाटते मला. ती कमाबरी आपली सुखानं संसार करते, नातवंड सुद्धा झालंय तिला. आई, कमाताई तुझ्यासारखी आप्पा म्हणाले तसं वागली, गजानन म्हणाला. आणि ती सुखात आहे असं आपण धरून चालायचं, कारण एकतर ती खूप दूर आहे आपल्यापासून आणि ती फारसं पत्रबित्र पाठवत नाही, येतही नाही. आई, महत्वाचं सांगायचं म्हणजे आप्पा आता सतत घरी असणार आहे. माझं त्यांचं अजिबात पटणार नाही, म्हणून मी मुंबईच्या जे कॉलेजमध्ये प्रवेश मिळवलाय, संदीप म्हणाला. काय म्हणतोस काय? आणि तिथला राहण्याचा वगैरे खर्च? गजानननं विचारलं. या काळजानंतरच्या आप्पांना हवं म्हणून त्यांनी मला सायन्सला घातलं. मला नाही आवडत तो अभ्यास. बंद खोलीत शास्त्र शिकण्यापेक्षा मी रानावनात हिंडेन, पक्ष्यांची, जनावरांची, झाडांची चित्र काढीन. प्रवेश मिळवणं महत्वाचं होतं, तो मिळाला. आता खर्चाचं पुढे पाहू. आप्पांनी खर्च करायला हवा, ते त्यांचं कर्तव्य आहे. केला तर ठीक, नाहीतर मी मुंबईत कुठलंही काम करून पैसे मिळवीन, पण या घरात राहणार नाही. भाऊजी, आम्ही दर महिन्याला तुम्हाला पैसे पाठवू, जसे जमतील तसे, विनया म्हणाली. गुड, थँक्यू वहिनी. चला, आजचा मुक्ती सोहळा आता सेलिब्रेट करूया. वहिनी बेस्टपैकी चहा करा, मी अंडी आणतो. आपण ऑमलेट खाऊया. दादा, तू आंघोळीला जातो आहेस ना? जा. आप्पांचा गंगाळा घे, त्यांचा साबण घे, चांगलं जोरानं तुझं आवडतं भजन म्हण. इंद्रायणी काठी. तिन्ही तरुण स्वर केवढ्यानं मोकळेपणानं हसले. मनकर्णिकाबाईंना हसू आलं नाही. हसता येतच नाही. त्याला त्या तरी काय करणार? सगळं असून तुटफुट झालेला संसार इथवर ओढत आणला. त्यांच्या मनानं नवऱ्याविरुद्ध बंड केलं नाही असं नाही, पण हातून काही घडण्याइतपत त्यांचे हात समर्थ नव्हते. आपण नवऱ्याच्या मर्जीनं सुखदुःख भोगलं. त्यांना हवी होती तोवर मुलं होत गेली. त्यांना वाटलं तेव्हा बंद झाली. यंत्रातून माल काढावा हवा तेवढा, वेळ झाला की यंत्र बंद करावं, असाच प्रकार जणू. मुलांचं शिक्षण, कपडे, खाणं पिणं सगळं मर्जीवर. इतकंच काय, आपल्या आवडीचा कपडा पण कधी घेता आला नाही. हल्ली कानांना कुड्या जड होऊ लागल्यात. कानाची भोकं उघडली आहेत, पण कानात हलकं फुलकं घालायची सोय नाही. लगेच टोकाला जाऊन म्हणतील, काय अवदसा आठवली आता. आपण काही आपल्या आई आजीच्या जमान्यातला नाही. हल्ली 55 वर्षाची बाई काही म्हाताऱ्यासारखी वागत नाही. पण या घरात आल्यापासून धाकाधाकानं आपलं मनच मोडून गेलंय, वय करपून गेलंय. आता आहे हे ठीक आहे, किती जगायचं, असा काहीसा उदास कंटाळवाना मूड असतो आपला. सुनेनं चहाचा कप समोर ठेवला. त्याबरोबर मनकर्णिकाबाई म्हणाल्या, अरे संदीप, मला पण ऑमलेट हवंय. त्यांचं वाक्य कानावर पडताच तिघही चाटच पडले. आईकडे पाहत राहिले. हो, ऑमलेट हवंय. अरे, शाळेत माझी एक मैत्रीण सिकेपी होती. ती असे छान छान नॉनव्हेज प्रकार आणायची. मी खात असे, पण माहेरी आणि इथे नाही मिळालं खायला. चवीनं ऑमलेट खात मनकर्णिकाबाई म्हणाल्या, विनया, तुम्ही दोघं निराळे राहणार आहात ना? जरूर राहा. आपल्या घरात खूप सामान आहे, भांडी कुंडी आहेत. तो खर्च काही पडणार नाही, पण जागा मात्र मिळायला हवी. आणि हे बघ विनया, गजानन तसा गरीब आहे, पण या पुरुषांना घराचं स्वामित्व आलं की ते बदलतात. तू तुझ्या आवडीचे कपडे घे, आवडीचं खा पी, तुला हवं तेव्हा उठ झोप, बाहेर फिरायला जा. तुला वाटलं तर घरात बस आणि तुला स्वतःला हवी तितकेच मुलं होऊ दे. तुझे छंद, तुझ्या आवडीनिवडी सगळ्या पुऱ्या करून घे. नवऱ्याचं मुलाचं करावं ग सगळं, पण प्रत्येक वेळी स्वतःचं मन का म्हणून मारायचं? तेच काम आपल्या पद्धतीनं केलं तर आनंद नाही का मिळायचा? आणि तू रे संदीप, मुंबईला जाऊन राहणार आहेस ना? जा, जरूर जा. मी इथे एकटी राहीन खरी, पण कधी गजाननकडे जाईन, कधी मुंबईला येईन तुला भेटायला. त्यांनी जाऊ दिलं नाही तर मी त्यांच्याशी भांडीन. आता जे जगायचं ते मला हवं तसं जगीन. त्यांच्या ओंजळीनं पाणी पिण्यापेक्षा तहानलेलं राहणं बरं नाही का रे मुलांना? स्वतःशीच बडबडत राहिल्या, डोळे पुसत राहिल्या. तिघही मुलं त्यांच्याकडे बघत राहिली. त्या तिघांच्या हसण्या खिदळण्यात गप्पांत मनकर्णिकाबाईंच्या या दुकऱ्या खुक्या शब्दांना शिरकावच नव्हता. एकदम त्यांना जाणवलं,
आपला नवरा तर आपला नव्हताच कधी. ही मुलं, ही सून पण अंतरावरच राहिली. दोष आपलाच आहे. मुलांसाठी, मुलांकरता आपण का नवऱ्याशी भांडलो नाही? त्यांची कुचंबणा, त्यांचं खच्ची होणं नुसतं का पाहत राहिलो? उमेच्या लग्नाच्या वेळी आडव्या का आलो नाही? गजाननाचं शिक्षण अर्ध्यावर संपवलं तेव्हा आपण त्याच्या पाठीशी का उभ्या राहिलो नाही? आज संदीपला स्वतःच बंड करावं लागलं का? आपल्याला विचारावं सुद्धा वाटलं नाही. सुनेनं निराळं राहायचं ठरवलं. आपला सल्ला पण घेतला नाही. असं का सगळं? आपला यात काय दोष आहे? मुलांनो, अरे माझ्या कोवळ्या वयातच मला, माझ्या मनाला खच्ची करण्यात आलं. माझ्या बुद्धीला, इच्छाशक्तीला लगाम घालण्यात आले. धाक, दरारा, कर्तृत्वाचा दिमाग, जरब या रेट्याखाली मी ठेचली गेले. आप्पांचा निरोप समारंभ मोठ्या थाटात झाला. आप्पांच्या शेजारी बसलेल्या मनकर्णिकाबाई सगळं पाहत होत्या, ऐकत होत्या आणि वाटत होतं. इतके हारतुरे गौरवाची भाषणं, आहेर, कामगारांच्या डोळ्यांना पाणी, कारखानिसांचा गैरवरलेला आवाज, जयदीपनं मोठ्या श्रद्धेनं आप्पांच्या पायावर झुकवलेला माथा, हे सगळं खरं आहे का? यांचं घरातलं रूप आणि कारखान्यातलं रूप इतकं दोन टोकाचं कसं आहे? हा मनुष्य किती मुखवटे घालून जगतोय? का नुसते शब्द, नुसते उपचार आहेत हे? पण एका कामगाराची बायको स्वयंस्फूर्तपणे बोलली, आप्पासाहेब नसते तर माझा नवरा मार्गी लागला नसता. माझी मुलं आज जे सुखाचं आयुष्य जगतायत ते जगू शकली नसती. कारखानीस म्हणाले, आप्पांना कशाचा गर्व नाही, दिमाग नाही, ऐट नाही. हा माणूस कामगारात कामगार होऊन वागला. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाला तोड नाही. छे छे, आपण सर्वांना ओरडून सांगितलं पाहिजे. हे सगळं खोटं आहे. आमच्या घरी येऊन पहा. हे कुणाशीही धड बोलत नाहीत. कुणाच्या सुखदुःखाचा विचार करीत नाहीत. घरात हे हुकुमशहा असतात, फक्त हुकुमशहा. पण मनकर्णिकाबाईंची जीभ टाळ्याला चिकटून बसली. बोलणं शक्यच नव्हतं. हारतुऱ्यांचं, देणग्यांचं ओझं सांभाळत दोघं घरी आले तेव्हा घर फुलांच्या सुवासानं भरभरून गेलं. आल्या आल्या आप्पासाहेब कडाडले. मुलावर, सुनेवर चिडले. म्हणाले, का एकालाही तिकडे यायला वेळ मिळाला नाही का? आपल्या बापाबद्दल 4 गौरवाचे शब्द ऐकले असते तर किंमत कळली असती माझी तुम्हाला. एवढं यश मिळवायला केवढी मोठी तपस्या लागते ते कानी पडलं असतं तुमच्या. आप्पा रागावून आग पाखड करत होते, पण कोणी उत्तर दिलं नाही. पण जेव्हा आप्पा म्हणाले की उद्यापासून घरच्या धंद्याकडे पाहतो, एवढे पैसे गुंतवून गजानना तुला दुकान काढून दिलं, पण तू तिथे काय दिवे लावलेत त्याची कल्पना आहेच मला. उद्यापासून मी गल्ल्यावर बसतो. गजानन काही बोलायच्या आतच सून म्हणाली, आता आपण निवृत्त झाला आहात. पूर्णपणे विश्रांती घ्यावी. मी काय करावं ते दुसऱ्यांना सांगण्याची गरज नाही. आप्पांनी तिला खडसावलं. ठीक आहे, पण दुकान आमचं आहे. त्यात आपण लक्ष घालू नये. यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या जबाबदारीवर काम करू द्या. म्हणजे? आप्पांचा आवाज संतापानं थरथरत होता. म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध त्यांचं शिक्षण बंद केलं. आता तिथेही त्यांना दडपून टाकू नका. लग्न झाल्यापासून मी मोठ्या मेहनतीनं त्यांचा आत्मविश्वास जागा केलाय. आता तुम्ही तो परत खच्ची करू नका. असं? पण भांडवल माझं आहे दुकानाला, त्याचं नाही. आम्ही ते फेडणार आहोत. तशी आमची तयारी चालू आहे. विनया बोलली आणि आप्पांना आणखी काही बोलण्याची संधी न देता तेथून निघून गेली. मनकर्णिकाबाई आपल्या सुनेच्या दिमाखाकडे चकित होऊन पाहत राहिल्या. संदीप नाही दिसत कुठे? आप्पांनी बायकोला विचारलं. त्यानं मुंबईच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवलाय. आजच गेलाय. आणि हो, त्याने चित्रकार व्हायचं ठरवलंय. सायन्स त्याला आवडत नाही. आपली उमा, ती एका मोठ्या नाटक कंपनीच्या नाटकात महत्वाची भूमिका करते. मनकर्णिकाबाई अंगात वारं शिरल्यासारख्या बोलतच राहिल्या. जे जे आजवर बोलावंसं वाटत होतं ते सर्व बोलत राहिल्या. सुनेनं त्यांना एवढं मोठं बळ दिलं होतं. गजानन आता निराळ बिराड करणार आहे. तुम्ही आम्हाला असंच दडपत राहणार असाल तर मी पण तिकडेच जाऊन राहणार आहे. सुनेच्या, बायकोच्या एक एक शब्दाबरोबर आप्पांचे पंख छाटले जात होते. शेवटी तर त्यांना काय वाटलं, आपल्या अंगावरची वस्त्र सुद्धा कोणीतरी ओरबाडतंय. ते ताडकन उठले, आपल्या खोलीत गेले आणि त्यांनी धाडकन दार लावून घेतलं. घराच्या भिंती हादरल्या. बंद दाराकडे मनकर्णिकाबाई पाहत थरथरत उभ्या होत्या.